अगदी कॅफेमध्ये मिळतात असे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवायचे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहेत. त्यासाठी काही टिप्स देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी कॅफेमध्ये मिळतं तसेच एकदम क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज. त्यासाठी मी ते असे मोठे आकाराचे 2 बटाटे घेतलेत. हे बटाट्याची साल एकदम पातळ असते, ते लगेच निघते. असे हे बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला, थोडे मोठे असतात ते. तर या बटाट्याची या ठिकाणी अशी साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला जितके फ्रेंच फ्राईज बनवायचे आहेत तुम्ही तितके बटाटे घेऊ शकता. मी ते 2 बटाटे घेतले आहेत, तुम्ही त्यापेक्षा जास्त घेऊ शकता. मी ते दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतली आणि या ठिकाणी एका भांड्यात मी पाणी घेतले, त्यामध्ये तुरटीचा खडा एक टाकायचा आहे. या पाण्यामध्ये आपल्याला बटाटे कट करून टाकायचे आहेत. तुरटीच्या पाण्यात टाकल्यामुळे तो अगदी कडक होतात आणि ते तेलामध्ये आपण तळतो किंवा नंतर ते तुटत नाहीत. त्यासाठी आपल्याला हे तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत. आधी आपल्याला जे साईड्स असतात त्या कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर असे मधून कट करून किंवा साईडने कट करून तुम्ही असे त्याचे आपल्या फिंगर्ससारखे लांब लांब कट करू शकता. अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडे जाड ठेवायचे, जास्तही पातळ करायचे नाहीत आणि जास्तही जाड ठेवायचे नाहीत. असे आपल्या बोटाच्या आकाराचे असतील एवढ्या साईजचे ठेवायचे आहेत. तर इथे मी कट करून घेतले, तुम्ही बघू शकताय साईज. अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. मी सगळे बटाटे इथे कट करून घेते. तर इथे सगळे बटाटे कट करून घेतलेत. मी नंतर अजून 2 बटाटे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर आता या तुरटीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचे आहेत. तर हे सगळे बटाटे या पाण्यामध्ये मी टाकून ठेवते. तर हे साधारणतः आपल्याला हे 5 ते 7 मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे त्याला थोडासा कडकपणा येतो. आता एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवले. यामध्ये आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. मीठ जरा थोडं जास्त टाकायचं, कारण आपण नंतर वरून मीठ वगैरे काही टाकणार नाही. त्यासाठी मी इथे 1.5 चमचा इतकं मीठ घातले आणि हे आपण जे तुरटीत भिजवलेलं असतं त्यातून तुरटी काढून घ्यायची आणि हे बटाटे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे शिजण्यासाठी. तर मी हे पाणी उकळले. आता ह्या पाण्यामध्ये हे बटाटे टाकून घेते आणि आपल्याला हे साधारणतः 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनटापेक्षा जास्त शिजवलं तर ते तुकडे पडतात, म्हणून आपल्याला हे 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे. मी ते चाकूच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते. ते शिजले आहेत. तर आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाहीत, साधारण 5 मिनटं शिजवायचे आहेत. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते. हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून एका कपड्यावरती असे पसरवून ठेवायचे आहेत, म्हणजे त्यातलं पाणी सुकतं किंवा आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने ते असं थोडंसं त्याच्यावर दाब देऊन, जास्त नाही, हळूहळू ते व्यवस्थित असं कोरडे करून घ्यायचे आहेत. तर इथं मी असं हे पसरवून ठेवते, म्हणजे त्यातलं पाणी असतं ते एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जातं आणि ते लवकर सुकून येतात. इथं मी दुसऱ्या रुमालाने देखील असं टॅप करून घेत आहे, म्हणजे पाणी एक्स्ट्रा लवकर निघून जातं. तर आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित ड्राय केल्यानंतर त्यावरती कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर इथे आपल्याला 2 चमचे इतकं मी कॉर्नफ्लॉवर त्याच्यावरती घालून घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून आपल्याला ते हलक्या हाताने सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग होतं आणि ते क्रिस्पी होतात. जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता. तर इथे व्यवस्थित ह्या बटाट्यांना लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर मी तळण्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल कडक गरम झाल्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. चांगलं कडक गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये ते घालायचं आहे. थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये घालायचं नाही. जर कोमट आणि थंड तेलामध्ये तुम्ही घातलात तर ते अजिबातच क्रिस्पी होणार नाही, मऊ पडणार. त्यासाठी आपल्याला हे कडक तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मी ते तळून घेते. आपल्याला साधारणतः हे असंच 2-3 मिनटं तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती. आता तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे. आता मी एका
दुसऱ्या चाळणीमध्ये असं हे काढून घेते, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं. तुम्ही टिश्यू पेपरवरती देखील काढू शकताय. तर इथं मी असं हे थोडा वेळ असं चाळणीमध्ये ठेवून एका ताटामध्ये काढून घेतलं. तुम्ही बघू शकता याचा आवाज एकदम क्रिस्पी झाले आहेत. अशा प्रकारे मी राहिलेले देखील तळून घेत आहे तेलामध्ये. तर हे आपल्याला सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तसं सोनेरी कलर येईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय सगळे एकदम क्रिस्पी झाले आहेत. अशा प्रकारे हे फ्रेंच फ्राईज तयार आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.